आणि आदर्श जीवनाचा मूर्तिमंत उदाहरण किंवा मूर्तिमंत परिपाठ म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. म्हणून जीवन दर्शन करत असताना रामाचा आचार सांगितलेला आहे, कृष्णाचा विचार. प्रभू रामचंद्र अख्ख्या दुबईची लोक पाठीमागे लागली की दादा रामनवमीच्या निमित्त तुम्ही रामनवमीच्या दिवशी आमच्या इथं प्रवचन करायला या. म्हणलं माझा जीव गेला तरी जीवनातलं कीर्तन सोडून मी तिकडे येणार नाही. आणि त्यावेळेस त्या राजा दशरथाने सगळं केलं आणि मग त्या कैकेयीने जेव्हा अति आनंदामध्ये वचन दिल्यानंतर सांगितलं की मला रामाला पहिल्या वरामध्ये वनवास आणि भरताला पहिल्या वरामध्ये भरताला राज्यगादी आणि दुसऱ्या वरामध्ये 14 वर्षाचा वनवास, हे सगळं ऐकल्यानंतर मग पुढची गोष्ट घडली. मग प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि Come
पुन्हा कार्यक्रम सर्वांनी सहभागी होऊन आपापल्या परीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहात. आता हे 48 वर्ष आहे, पुढचं 49 वर्ष आहे, त्याच्यानंतर 50 वर्ष आहे. म्हणजे 2 वर्ष अर्थात हे पूर्ण वर्ष, पुढचं वर्ष आणि हे पूर्ण वर्ष आणि 50 आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष अर्थात 50वं वर्ष आपण साजरं करणार आहोत. आणि मला समजलंय की 50व्या या सुवर्ण महोत्सवाची अतिशय आनंदाने तयारी चालू आहे. सगळे उत्साहात आहात, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संस्कारांचा वारसदार पुढची पिढी नक्कीच होत आहे. मला खूप मनस्वी आनंद, सर्वांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला नमन करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर